राम राम मंडळी, आमच्या लई भारी रेसिपीमध्ये तुमचं लई भारी स्वागत आहे. मंडळी, आज मी एक रानभाजी करून दाखवणार आहे. तर ह्याला म्हणतात ती कुरटुल्याची भाजी. कुणी याला कुरटुली म्हणतात ती, तर कुणी याला काटिली म्हणतात ती. आमच्याकडे याला काटिली म्हणतो आम्ही. तर खूपच औषधिक अशी ही भाजी असते. छोट्याशा फणसासारखे दिसायला असतात हे, आणि ह्याला काटे असतात म्हणून याला काटेली असे म्हणतात. तर ही फक्त पावसाळ्यातच मिळतात. तर आता हे शेतातून काढून आणलेत. आता हे माती वगैरे लागलेली असते, तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे, ह्याचे देठ वगैरे काढून घ्यायचे आणि आता ह्याला साफ करून चिरून घ्यायचं. तर चिरताना सुद्धा हे थोडंसं कठीण असतं. आतमध्ये ज्या बिया असतात त्या कडक असतात. असे 2 भाग करून त्याच्या बिया काढून घ्यायच्या, कारण त्या अशा कचकच लागतात म्हणून ह्या काढून घ्यायच्या. कोवळ्या असल्या तरच ठेवायच्या, अगदी म्हणजे खुसखुशीत असतील तर. पण अशा लालसर दिसणाऱ्या असल्या, पिवळसर दिसणाऱ्या असल्या तर त्या काढून घ्यायच्या. तर चाकूनी काढा किंवा असं चमच्यानी काढलात तर पटकन निघतात. तर असं हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे. तर का नाही मंडळी, हे खायला खूपच छान लागते भाजी, पण शक्यतो मिळत नाही. पावसाळ्यात क्वचित अशी मिळते. तर आता हे मी असे साफ करून लांब लांब ह्याचे तुकडे करून घेते. याचे छोटे छोटे चौकोनी चौकोनी असे तुकडे केले तरी चालतात, किंवा असे लांबके लांबके केले तरी चालतात. जसं तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. पण वर्षातून एकदा दोनदा तरी ही भाजी नक्की खावावी. तर ही भाजी बनवण्यासाठी मी एक कांदा घेतलाय, तो भाजून घेते, आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, तो सुद्धा भाजून घेते. जाळी असेल तर जाळीवर सुद्धा हे भाजता येतं छान, किंवा तुम्ही चुलीमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता. तर आता हा कांदा मी चांगला काळा होईपर्यंत भाजलाय, सोलून घेतलाय. खोबरं सुद्धा चिरून घेतले बघा, कलर बदललाय भाजल्यामुळं. तर आता हाच काय तो आपल्याला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. हा बिना मसाल्याची सुद्धा भाजी करता येते. आता हे सगळं एकत्र वाटून घेते मी. कांदा, खोबरं, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर. आता इथं कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं. त्याच्यामध्ये आता थोडंसं जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की हिरवी मिरची घालायची, आणि मग आपण एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. कांदा चांगला सोनेरी झाल्यावरती आपण याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा. तर या टोमॅटो असा मऊ व्हायला लागला की मग आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे. कढीपत्ता घालायचा विसरला होता. तर आता जिरेपूड घातली, धनेपूड घातली, पाव चमचा हळद घातली. आता हे परत एकत्र करायचं, आणि आता चुटकीभर हिंग घातला. लाल तिखट घालायचं. अगदी काही नसेल मसाला तरी सुद्धा ही भाजी छान होते. आणि आता याच्यामध्ये ही चिरलेली काटेली घालायची. तर का नाही, ही काटेली चांगली परतून घ्यायची बघा. आणि आता ह्याच्यामध्ये भिजवलेली तूर डाळ घातली मी. जर तुमच्याकडे तूर डाळ नसेल तर हरभरा डाळ घाला, किंवा मसूर डाळ, मूग डाळ घातली तरी चालते. मसूर डाळ घातली तर ती भिजवायची नाही, आणि हा वाटलेला मसाला घालायचा. तर कोणतीही डाळ घातली की ही भाजी छान होते. आणि जर तुम्ही मसाला करायला वेळ नसेल तरी सुद्धा तुम्ही फक्त कांदा टोमॅटो मध्ये आणि जे सुके मसाले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी छान होते. चवीनुसार मीठ घातलं, आणि आता याला झाकण ठेवून असंच शिजू द्यायचं. अगदी पटकन होणारी आणि अशी औषधी अशी भाजी, ही खायला खूपच टेस्टी लागते. तर ही तयार झाली आपली काटिल्याची भाजी. तर मंडळी, तुमच्याकडे काटेली मिळतात का? तुम्ही कधी ही भाजी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशी काटेली मिळाली तर तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की करून बघा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत राम राम.